नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सिटी, बट इफ यू वॉन्ट टू टेस्ट अ मॅन्स कॅरेक्टर गिव्ह हिम अ पॉवर. अब्राहम लिंकन यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण आहे भाजपच्या वादग्रस्त मंत्री प्रकाश मेहता यांचं वर्तन. महाडचे पालकमंत्री असलेल्या प्रकाश मेहता यांनी आज एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना थेट त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पत्रकारानं आपलं चित्रीकरण थांबवलं नाही, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. बरं, असभ्य वर्तन करण्याची ही भाजपच्या मंत्र्यांची पहिली वेळ नाहीये. याआधीही पक्षातीलच एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या नेत्याला भाजपनं जवळपास संरक्षण दिलं होतं. ज्या नेत्यांवर सीबीआयचं चार्जशीट फाईल झालंय, अशांना मंत्री केलंय, ज्यांनी चुकीचं कर्ज वाटप करून बँका लुटल्यात, त्यांचा राज्याभिषेक झालाय. त्यामुळे कालपर्यंत स्वच्छ, पारदर्शक, संयमी चेहरा असलेल्या भाजप मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली आहे का, हा प्रश्न आहे. आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत स्वतः वादग्रस्त गृहनिर्माण मंत्री आणि पालकमंत्री प्रकाश मेहता, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. चर्चेच्या सुरुवातीला अर्थातच प्रकाश मेहतांकडे जाऊयात. मेहता सर, तुम्ही शांत झालात का आता? तुमचा राग निवळलाय का? मी शांतच आहे. मी नेहमी शांतच असतो. पण मग आज तुम्ही इतके संताप लावतात का? कशामुळे इतके संताप लावतात? पूर्ण कन्व्हर्सेशन जर त्यांनी दाखवलं असता तर आपल्या लक्षात आलं असतं की काय विषय होता. मी तिथे जे या आपदग्रस्त परिवाराचे नातेवाईक 40 एक लोक जमा झाले होते. त्यांची काही कारणे होती आणि स्वाभाविक रूपानं ते लोक तणावामध्ये होते. मी कालपासून इथंच आहे आणि पहिलं प्राथमिकता अशी आहे की लवकरात लवकर हे सगळे जे आपदग्रस्त लोक जे बुडालेले आहेत त्यांना आपण बाहेर काढू आणि त्याच्या नातेवाईकांना त्यांच्या जी उत्सुकता म्हणा किंवा जे एक मनात एक वेदना म्हणा ते आपण पूर्ण करण्यामध्ये त्याला सहयोग करू. बरं. तर दुपारी जे 30-40 नातेवाईक होते त्यांचं गाणं ऐकण्यासाठी मी आतमध्ये गेलो. बर. एक एक करून ते लोक सगळे माझ्याशी चर्चा करत होते. सरकारचे 10 अधिकारी तिथे बसले होते आणि तेवढ्यात एक आपला व्हिडिओ रेकॉर्डर्स, मला तर काही फार अनुभव नाही या सगळ्या विषयाचा, तो पहिल्या माळावरून त्या आम्ही खाली बसलो होतो त्याचं शूटिंग घेत होते. बर. तर त्याच्यातला एक काका होते राजापूरचे, त्यांनी त्याला सांगितलं, अरे बाबा तुम्ही कोण आहात इथे, हे कसलं शूटिंग घेतायत, तुम्हाला हे मंत्री आणि टीव्ही या लोकांसाठीच सगळं काय आहे का? आणि त्यांनी 2-3 लोकांनी मग ते ओरडून त्या कॅमेरामॅनला बाहेर काढला. बर. हा संताप इतका त्या लोकांचा होता. पण त्यांचा संताप समजू शकतो, त्यांचा संताप त्यांनी सांगितला, पण तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर स्पेसिफिक प्रश्नावरती उत्तर देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर का बरं चिडला? पार्श्वभूमी नाही सांगितली तर न्याय नाही देणार या विषयाला, असं माझ्यावर अन्याय होणार नाही एवढा तुम्हाला मी सांगतो. तिथून बाहेर पडल्यावर हे आपले तांबे यांनी मला प्रश्न विचारलं. बर. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं प्रश्न विचारलं. त्याची प्रमोन्सेशन त्याच्याकडून मागून तुम्ही बघा. बर. माझी बॉडी लँग्वेज, माझा उत्तर देण्याची पद्धत, ह्याच्यामध्ये कुठेही आगाऊपणा होता का हे बघा. ती कॅसेट त्याला सांगायला दाखवा तुम्ही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, जो 5वा प्रश्न, की तुमची निष्फळता आहे पालकमंत्री म्हणून आणि ह्या सगळ्या लोकांचा तुमच्यावर नाराजगी आहे आणि तुम्ही या कोणाची सोयी सुविधा काही केलेली नाहीये असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही टर्न करताय, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. सगळे नातेवाईक इथे आहेत, मी अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. आता तुमचं हेतू मला काही योग्य वाटत नाही. नाही, तुम्ही योग्य वाटत नाही म्हणजे काय? मग तुमच्याबद्दल लोकांची गैरसमज होईल.
मी सांगितलं की माझी गैरसमज जर झाली तर माझा पक्ष माझ्यासाठी सुपिरियर आहे, ते बघेन, आणि मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. बरं बरं, तुम्ही जे आता सांगताय त्यांनी प्रकाश जे मेहताजी, विषय काढला त्याच्यावर ऐका, हा. मी एक लाईन पूर्ण करतो. त्याच्यानंतर अजून ते जेव्हा विचारायला गेले, शूटिंग चालू ठेवलं, तेव्हा मला थोडासा दबावमध्ये ताणमध्ये तो मी होतोच, काही त्याच्याबद्दल वाद नाही. श्याम टीव्हीशी किंवा तांबेशी माझी काही अशी पर्सनल काही भांडण आहे का की मी, हा माझ्यावर दबाव होता, मी बोललो, जे बोललोय ते तुमच्याकडे आहे, जे अजून बोललो होतो ते तुम्हाला दाखवत नाहीये, तरी त्या दबावामध्ये जर माझ्याकडून काही शब्द निघालेत ते निघायला नाही पाहिजे होते, हे मी सांगतो, मान्य करतो मी. आणि असं असेल त्याला इंडिव्हिज्युअल त्याला फार दुःख झालं असेल आणि खरोखर मनापासून तो टार्गेट करत नसेल तर मी काय एवढा मोठा नाही, मी त्याची माफी मागू शकतो. पण त्यांनी पूर्ण कन्व्हर्सेशन लोकांच्या समोर दाखवावं. अच्छा, मी दबावामध्ये होतो आणि मला राग आला आणि मी बोललो, याला नाकारत नाही, पण जे भाग दाखवत नाही ते काही बरोबर नाही. प्रकाश मेहताजी, तुम्ही आता बरोबर, तुम्ही म्हणता की आता मी जर त्याला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो, जर मी काही इतका मोठा नाहीये, पण खरं तर तुम्ही या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहात, तुमच्यावरती जबाबदारी आहे पूर्ण राज्याची. जरी तुम्ही 2 दिवस तिथं होतात, तणावात होतात, सगळी यंत्रणा काम करत होती, हे सगळं जरी बघितलं तरी संयम सोडायला नको होता तुम्ही, असं तुम्हाला वाटत नाही का? तुमची भाषा, तुमची हावभाव आणि तुमचे टीव्हीवरती ज्या काही गोष्टी दिसल्या त्यामुळे लोकांच्या मनात म्हणजे संशय निर्माण होईल असं सगळं वर्तन होतं ते. नाही, संशय कशाला निर्माण होत? मी काही कोणाची चोरी केली का? संशय कशाला निर्माण होणार? संयम मी माझा सुटला, हे मान्य राजूभाई, पण त्यांनी संयम त्यांचाही सुटला की नाही याची कधीतरी डिबेट होणार की नाही होणार? नाही, त्याचीच डिबेट करतोय प्रकाश मेहताजी, आपण त्याचीच डिबेट करतोय. मूळ प्रश्न असा आहे की इतकं रागावण्यासारखं, म्हणजे आता तुम्ही प्रेमानं, फार प्रेमानं आणखीन असं बोलताय, इतकंही प्रेमानं बोलण्याची गरज नाही, पण मुद्दा असा आहे की तुम्ही असं म्हटलात की हे बांबू घेऊन आलेत, हे बांबू घेऊन आलेत, हे टीआरपी काय गैरसमज करून घेणार मला माहित नाही. नाही, मुद्दा असा आहे की टीआरपी साठी आलेत, आता प्रेमानेच बोलत असतो. नाही, मुद्दा असा आहे की हे बांबू घेऊन आलेत, हे दांडकेवाले आहेत, हे टीआरपी साठी आहेत. अरे असं आहे की टीआरपी साठी आता तो पूल काय कुठल्या चॅनलवाल्यांनी त्याला ऑडिट रिपोर्ट करून ते चालू करवला होता का? ते काय जे काही झालं त्याच्यामध्ये मीडियावर असा गुस्सा काढण्यानं त्यानं साध्य काय होतं? असं आहे की काल तुम्ही तिथं सेल्फी घेत होता, आता प्रकाशजी तिथं तुम्ही किंवा ज्यांच्या टीव्ही चॅनल्स बद्दल आणि मेसेज बद्दल हे मीडियाने स्वतःच्या अंगावर मेहरबानी करून घेऊ नये, माझी विनंती आहे. कसं काय? जेव्हा तुम्ही असं म्हणता, एक मिनिट राजूभाई, काल पण त्यांनी जे 1 तासाचा शो ठेवला होता या महाडच्या घटनाबद्दल, माझे मित्र राम कदम गेले होते. नाही, मुद्दा असा आहे प्रकाशजी, मुद्दा असा आहे की एक दुर्दैवी घटना घडली. आता त्या घटनेनंतर काल पहिल्यांदा तर असं झालं की अपेक्षा अशी असती जनरली की पालकमंत्री वगैरे असे जे त्या बद्दलचे जे जबाबदार नेते असतात, अशांनी, ज्यांच्यावर त्या जिल्ह्याची जबाबदारी आहे, अशांनी तत्काळ तिथं जाणं आवश्यक असतं. ते तर तुम्ही गेला नव्हतात. आता जाऊन सुद्धा तिथं काय होतं आपल्याला माहिती आहे. नेते जातात, त्यांना काही होत नाही, उलट तिथल्या यंत्रणेवर ताण येतो. पण ठीक आहे, त्याच्याबद्दलचा एक विषय झाला. तुम्ही तिथं सेल्फी घेत होतात. आता सेल्फीमुळे किती गोंधळ होतो हे मागं पंकजा मुंडेंच्या अनुभवावरनं तुम्ही काही शिकला नाही असं दिसतं, कारण त्याही ठिकाणी तुम्ही सेल्फी घेत होतात, त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले. आता या सगळ्याच्या बद्दल मीडियाला टार्गेट करून एखादा चित्र तुम्ही वाईट कसं, तुम्ही एखादा चित्र असंच का रंगवता? मी सेल्फी घेतला आणि तो व्हायरल झाला. प्रकाश भाई, मुद्दा असा आहे त्याच्याबद्दल पण असं आहे की त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही ना, हेच मी सांगतोय. त्याच्याबद्दल कोणी ज्या पद्धतीनं पंकजा मुंडेंच्या वेळेला झालं होतं तसं या खेपेला झालं नाही, कारण कालची घटना इतकी दुर्दैवी आणि इतकी भयंकर होती. आता अशा पार्श्वभूमीवर जर एखादा पत्रकार
जर एखादा रिपोर्टर या घटनेच्या नंतर तिथल्या स्थानिक लोकांमध्ये रोष होता तर तो होता. आता तुम्हाला जर वाटत असेल की रोष नव्हता तर ठीक आहे, तुमचं तसं मत असू शकतं. पण जर एखादा पत्रकार असं तुम्हाला विचारेल की याच्याबद्दल तुमच्याबद्दल स्थानिकांच्या मनामध्ये रोष आहे तर त्याच्याबद्दल दातोट खाऊन बोलण्याची गरज काय, हा पहिला प्रश्न. आणि असं बोलण्यानं तुमच्याबद्दल, तुमच्या पक्षाबद्दल, तुमच्या सरकारबद्दल, सगळ्यांच्या बद्दलचा रोष आणखीन वाढतो, हे तुमच्या लक्षात येत नाही का? आणि मुळामध्ये या सगळ्याबद्दल म्हणजे जेव्हा तुमचे कार्यकर्ते त्या पत्रकाराला घेरून त्याला धक्काबुक्की करत होते, कोणताही जबाबदार मंत्री, कोणताही जबाबदार नेता त्याचं अशा वेळेला वर्तन काय असलं पाहिजे? त्यानं त्या प्रसंगातनं त्या जो आपली जबाबदारी पार पाडतोय पत्रकार, अशाला शांतपणानं बाजूला होण्यासाठी मदत करावी का हाणा असं म्हणावं? हे अत्यंत अशोभनीय असं वर्तन तुमच्याकडनं झालं असं तुम्हाला वाटत नाही का? एक मिनिट माझं ऐकून घ्या. तिथे एक त्या टीव्ही शूटमध्ये एक ब्लू शर्टवाला दिसतो, जो कंडक्टर मुंडे म्हणून जे होते त्याचा भाव होता. ते बुलढाणा परभणीवरून आले होते आणि जेवढा जो काही लोक होते त्याच्या आजूबाजूला जे टीव्ही मध्ये दिसतात, जर त्याच्यातला एक पण बीजेपीचा असेल ना, त्याचा संबंध काय येतो प्रकाश भाई? त्याचा संबंध काय येतो? बीजेपीचा असेल नसेल, तुम्ही अशा प्रसंगी मी असं सांगतोय की अशा प्रसंगामध्ये समजा ते त्याचे नातेवाईक होते आणि ते नातेवाईक पत्रकारांवर गुस्सा झालेले असतील. हल्लीची ती पद्धत आहे की कोणतीही दुर्घटना घडली की लोकांना, जसं राजकारण्यांना मीडिया हे सोपं टार्गेट वाटतं तसंच लोकांनाही मीडिया हे सोपं टार्गेट वाटतं. त्यांचा राग, त्यांचा क्षोभ आम्ही समजू शकतो. पण अशा प्रसंगी तुमचं जे वागणं असायला पाहिजे होतं, तुम्ही त्यावेळेला जे बोलायला पाहिजे होता त्याच्या पूर्णपणानं विरोधात तुम्ही त्यांना चिथावणी देताय. अशा प्रकारचं तुमचं सगळं त्यावेळेचं वागणं होतं. हे एखाद्या मंत्र्याला शोभतं का? मी माझ्यामध्ये त्यांच्या प्रश्नामुळे 5-7 प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे होते ते मी दिले. त्याच्यानंतर त्यांना ज्या प्रश्नाचा वेग होता त्याच्याबद्दल तिथे असलेले लोक, आणि मलाही राग आला, मी कुठे नाही म्हणतो, मला राग आला, मी मनुष्य आहे. आणि रागवण्यासारखं काय झालं होतं? हाच तर मुद्दा आहे की इतकं राग येण्यासारखं काय झालं होतं आणि त्याच्यात मीडियाचा काय संबंध होता? मीडियाचा काय दोष होता? जे काही घडलं ते फक्त जे काही घडलं खरं तर रागवायला प्रकाश भाई, खरं तर रागवायला लोकांनी पाहिजे होतं, खरं तर रागवायला मीडियानं पाहिजे होतं. जे काही घडलं ज्या पद्धतीनं, म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी त्या स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्यांच्यावर 302चे खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे एवढी 25-50 माणसं मेली. ते अजून तर झालेलं नाहीये. आणि ज्याच्याबद्दल सगळ्या समाजानं रागवायला पाहिजे होतं तेच बिचारे आहेत आणि एक प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला इतका राग येतो, हे अजब आहे. एक खांडेकर साहेब, एक प्रश्न नाही, मी 7 प्रश्नाचे उत्तर दिले. त्याला तो टार्गेट करून प्रकाश भाई 7 नाही, तुम्हाला 70 नाही 700 प्रश्न विचारतील लोक, कारण लोकांचे जीव गेले. कुठे नाही म्हणतो, पण मग त्याच्यामुळे पण मी कुठे नाही म्हणतो, पण ते जर असं दाखवत असेल की हे सगळं जीव गेला आणि ब्रिज तुटला त्याची जबाबदारी एकटा प्रकाश मेहताची आहे आणि मी एकटा मीडियाला मी नाही सांगायचे, हा त्याचा प्रश्न विचारण्याचा वेग आणि माझा उत्तर देण्याचा वेग एकसारखा झाला आणि ते चुकीचं आहे. मलाही वाटतं चुकीचं मी एवढं बोललो, पण त्याला नाही वाटणार की मी चुकीचा प्रश्न विचारला म्हणून 7 प्रश्नाचा जबाब दिल्यानंतर. चला, तुम्हाला तर काही चुकीचं वाटत नाहीये प्रकाश मेहताजी, पण विरोधकांनी तिकडे मागणी केली की तुम्हाला मंत्रिमंडळातूनच काढून टाकायला पाहिजे. वडेट्टीवार साहेब आपल्या सोबत आहेत. वडेट्टीवारजी, पक्ष वडेट्टीवारजी. नाही, प्रकाश मेहता हे मुख्यमंत्र्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसणारे हे नंबर 2चे मंत्री किंवा नंबर 2चे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. आता महाराष्ट्राच्या सत्तेतील नंबर 2चा नेता, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या बाजूवर बसणारा नेता, यांना संयम असायला नको का? ते म्हणतात तुम्हाला राग आला होता. अहो, यांची माळगी प्रबोधिनी आहे. या माळगी प्रबोधिनीमध्ये यांना हे शिकवलं, हे जर संघाचे आणि त्या खुर्चीतून तयार झालेले
कार्यकर्ते असतील तर जिभेवर साखर ठेवा आणि डोक्यावर थंड बर्फ ठेवा असं यांना शिकवण आहे. पण आता हे डोक्यावर आग ठेवतायत आणि जिभेवर मात्र अर्वाच्य भाषा यांच्या तोंडावर आलेली आहे. खरं म्हणजे त्या प्रसंगामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये ही जी घटना दुर्दैवी घडली, अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यामध्ये कोण जबाबदार आहे त्याच्यावर अजून कारवाई नाही. मृतकांचे मृतदेह हाती लागत नाही. किती गाड्या वाहून गेल्या यांचा पत्ता नाही. जीवाच्या आकांतानं तिथले सगळे त्यांचे नातेवाईक ओरडत आहेत की आमचा गेलेला जीव आम्हाला किमान त्याचा चेहरा तरी बघता यावा, म्हणून ते तिकडे उपाशी तपाशी तिकडे उभे आहेत. पण या राज्य सरकारचा एक पालकमंत्री म्हणून, त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना त्या घटनेची माहिती दुपारी कळावी, हे पेक्षा दुर्दैव दुसरं असू शकत नाही. सकाळी मुख्यमंत्र्यांना माहिती मिळते आणि नंतर त्या सकाळी 6 वाजता आमच्या दिवाकर रावते साहेबांना माहिती मिळते. पण हे पालकमंत्री म्हणून यांचे पीए सांगतात की आमचे साहेब आता पूजेला बसले आहेत आणि महाडची झालेली सावित्रीची पुलाची घटना वाहून गेल्याची याचा आम्हाला काहीच माहिती नाही. आणि ते मी पूजेवरून उठल्यावर आम्ही सांगतो. मी मूळ प्रश्न असा आहे खांडेकर साहेब की यांना जे प्रश्न पत्रकारांनी विचारले ते प्रश्न कोणते गैरप्रश्न होते. तांबे नावाचे पत्रकार, अत्यंत मिलिंद, हा शांत माणूस म्हणून सगळे पत्रकार सांगतात. आणि मी सुद्धा ते क्लिप पाहिली. अगदी शांतपणे विचारत असताना यांचा जो राग झालेला आहे किंवा राग अनावर झाला, हा कशामुळे झाला. यांना त्या ठिकाणी 2 दिवस काय 7-7 दिवस मंत्री अशा आपात परिस्थितीमध्ये थांबतात. या महाराष्ट्राचे मंत्री आहेत. लाल दिवा घेऊन गाडीत फिरायसाठी तुम्हाला काही सत्ता दिली नाही. लोकांचे दुःख सोडवायसाठी, लोकांच्या सुखदुःख धावून जाण्यासाठी तुम्हाला सत्ता दिली. आणि तुम्हाला काय राग व्यक्त करून जनतेच्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला तुमचा राग. तुम्ही ह्यासाठी मंत्री झालात का? आणि यासाठी तुम्ही 2 नंबरच्या खुर्चीवर बसता काय? तुम्हाला खरं अर्थानं पत्रकारांच्या बरोबर कसं वागायला पाहिजे. अहो, पत्रकारिता किंवा रिपोर्टर हे चौथा स्तंभ आहे. तुम्ही सांगलेलं, तुम्ही बोललेलं, महाराष्ट्रातील 11 कोटी जनता तुमच्यावर विश्वास ठेवते. ते पत्रकार त्या ठिकाणी टीव्हीच्या चॅनलवर दाखवतात की आमच्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांची भूमिका आणि हे केलं आहे म्हणून. तुम्ही काही करालच नाही. तुम्ही म्हणजे वडेट्टीवारांचं म्हणणं असं आहे प्रकाश मेहताजी की तुम्हाला तिकडे 2 दिवस थांबावं लागलं. तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी पत्रकारांवरती चिडचिड करताय. पत्रकारांवरची तुमची चिडचिड झाली प्रकाश मेहताजी, ती फक्त अपयश झाकण्यासाठी होती. कुठलाही पत्रकार, इथे सगळ्यात चिदलचे पत्रकार आहेत आणि कुठल्याही पत्रकारांनी माझ्याबद्दल असं बोललेलं नाहीत की मी चिडचिड करतो आणि मी अशा पद्धतीने अरेरावीने वागतो. पण आता वडेट्टीवार जे म्हणाले की तुम्हाला काल दुपारपर्यंत माहितीच नव्हतं घटना घडलेली, तुम्ही पूजेत व्यस्त होतात, त्याचं काय? ते वडेट्टीवारची समजूत घेण्याची चूक आहे की मला दुपारी कळलं. मी दुपारपासून इथेच होतो. सकाळी 9 वाजता आणि सकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, रात्री 2:30 वाजता कलेक्टरशी चर्चा करून, माननीय प्रधानमंत्री साहेबांचा टेलिफोन आला मुख्यमंत्र्यांना. इथे सकाळी 4:30 वाजता घटनास्थळी सगळी जिल्हा स्तराची सगळी ऍडमिनिस्ट्रेशन टीम कामाला लागली. वडेट्टीवारची चुकीची माहिती देतात असं तुम्हाला म्हणायचंय का? हा, 100%. वडेट्टीवारची तुम्ही चुकीची माहिती देता असं म्हणतात ते? नाही, हे चुकीचं बोलत आहेत मंत्री. मी जे माहिती देतोय ती बरोबर माहिती देतोय. अहो, हे पालकमंत्री म्हणून राग नसणार काय जनतेचा? पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्यामध्ये कितीदा गेले विचारा. अहो, हे साध्या मिटिंगला, अत्यंत महत्वाच्या मिटिंगला सुद्धा घेत नाही त्या पालकमंत्री म्हणून. पालकमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी नाही. दर महिन्यातून तुम्हाला एकदा जाता येत नाही. तुम्हाला जर ते पालकमंत्री नको असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगा आणि पालकमंत्रीपद बदलवून घ्या. तुम्हाला मुंबईमध्ये जर राहून हाव असेल तर मुंबईमध्ये जाऊन बसून पालकमंत्री बनायचं असेल तर. यांनी कुठलीही बैठका, अत्यंत महत्वाच्या बैठकांना दाणी मारलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, तिथल्या जनतेचा हा रोष आहे. जनतेचा पण रोष आहे. जनतेचा, वडेट्टीवारची जनतेचा रोष आहे, तो लक्षात आलेला आहे. प्रकाश मेहताजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. तुम्ही मगाशी पण राजीव सरांनी तो उल्लेख केला. तुम्ही मीडियावरती तुम्ही अतिशय म्हणजे जे शब्द तुम्ही वापरायला नको होते ते शब्द वापरले. तुम्ही दंडुके घेऊन येता, तुम्ही टीआरपी साठी बातम्या चालवता वगैरे वगैरे. तर तुम्हाला मीडियाचा इतका संताप कशामुळे येतोय? नाही, मीडियावर नाही, कधीच नाही. कुठल्या मीडियावर आजपर्यंत मी बोललो? एकाही मीडियामध्ये असा प्रकारचा वर्ताव झालेला तर मला प्रसंग सांगा.
नाही पण तुम्ही म्हणजे ह्या पत्रकारांना काहीतरी मीडियामध्ये येतच नाही. नाही प्रकाश भाई, तुम्ही असं पक्षाने जे मीडियामध्ये तुम्ही असं तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की नाही त्या पत्रकारानं फार काहीतरी गैरप्रश्न विचारले. तो तर बिचारा साधेच प्रश्न विचारत होता, म्हणजे त्याच्यामध्ये इतकं राग येण्यासारखं. समजा तुम्ही म्हणता त्याच्या आधी 7 प्रश्न विचारले होते, त्या सगळ्या प्रश्नांमध्ये कुठेही तो काही बेतालपणानं प्रश्न विचारतोय, तो काही अर्वाच्य प्रश्न विचारतोय असं काहीच नव्हतं. तो साधेच प्रश्न विचारत होता आणि तुम्हाला असं त्यानं विचारलं की याच्याबद्दल रोष आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. तर तुम्ही हे टीआरपी साठी करता. मला हे कळत नाही की टीआरपी साठी मीडिया काय करतोय. नाही, ऐका मी थोडं एक वाक्य फक्त तुमच्यातलं ते हे करतो. मी टीआरपी माझं मत वाढवून म्हणून ते सत्तेत आलेत ना, कोणामुळे आले. वडेट्टीवार माझी किती बैठका झाली नाही झाली त्याची चर्चा तुम्हाला करायची असेल तर करा, मला त्याबद्दल बोलायचं नाहीये. या जिल्ह्याचा विरोधी पक्ष शासक पक्ष सगळ्यांना माहित आहे किती बैठका झाला आणि किती चर्चा झाली आणि किती काय झालं. ते तुम्ही काय बोलता ते ठीक आहे, बोला, तुम्हाला तो अधिकार आहे ते तुम्हाला बोला तुम्ही. नाही प्रकाश मेहताजी, मुद्दा असा आहे की तुम्ही आता नाही प्रकाश मेहताजी, मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणला की तुमचा सगळ्या मीडियावरती राग नाहीये, पण त्या पत्रकाराने जे काही तुम्हाला चुकीचे वाटणारे प्रश्न विचारले म्हणून तो काय माझा दुश्मन थोडी आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणतोय ना प्रकाश मेहताजी तुमचा तो दुश्मन नाहीये, पण तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला चुकीचं चित्र निर्माण करणारे प्रश्न त्यांना विचारले असं तुम्हाला वाटतंय. पण खरं तर का विचारू नये. म्हणजे तुमच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये 3 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं पाठवलेल्या पत्राकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. ब्रिटिश गव्हर्नमेंटने पाठवलेल्या पत्राकडे त्या अख्ख्या पुलामधून पिंपळ वगैरे वर आलेले होते, त्यात पूर्ण पूल तर जीर्ण झालेला होता, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. स्ट्रक्चरल ऑडिट करताना ते सायंटिफिक पद्धतीने केलं नाही. तुम्ही फक्त भार किती पेलू शकतो पूल एवढाच विचार केलात. आणि या सगळ्याच्या नंतर 30 लोक गेल्यानंतर कुणीतरी तुम्हाला विचारलं की या सगळ्या लोकांचा रोष आहे, तर तुम्ही त्याच्यावरती चिडता. तुम्ही त्याला म्हणता की तू टीआरपी साठी करतोस, तुला हे प्रश्न विचारा कोणी सांगितलं. आणि मागे ज्याला लोक ओरडत राहतात त्याला मात्र तुम्ही त्यांना थांबवत नाही, तुम्ही हातवारे करून त्यांना आणखीन हे देता, चेव देता. नाही तुम्ही मला खेद थोडा एवढंच आहे की त्यांनी पूर्ण कव्हरिंग दाखवलं नाही. पण आता त्याच्यामध्ये असं आहे की जे त्याचा संवाद तुम्ही सांगितला प्रकाश भाई, तुम्ही सगळा संवाद सांगितलात ना आम्हाला. आधी काय संवाद झाला होता, त्याच्यामध्ये वावगं काहीच नव्हतं. तुम्ही त्यानं चांगले प्रश्न विचारले, तुम्ही चांगली उत्तर दिली. नंतर एका प्रश्नाला तुम्ही चांगला प्रश्न विचारून सुद्धा तुम्ही भडकलात. आता आधीच दाखवलं नाही असं म्हणण्यामध्ये काय पॉइंट आहे. अरे इंडिव्हिज्युअल टार्गेट का करावी. एक पण काय इंडिव्हिज्युअल काय टार्गेट केलं. आणि मुळामध्ये असं आहे, एक मिनिट ऐका ना, पण मग अहो खांडेकर ऐका ना, माझं म्हणणं एवढंच आहे की या संपूर्ण 2 दिवसाची परिस्थिती, ब्रीचच्या ऑडिट आणि ह्याच्यामध्ये कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी एट प्रेझेंट गव्हर्नमेंटची आहे. हे कालही मी बोललो होतो मीडियाच्या समोर की हा निग्लिजन्सीचा केस बनतोय. नाही मुद्दा याचा स्ट्रक्चरल ऑडिट मुद्दा आहे वगैरे काल मला जेवढं स्पष्ट बोलायचं होतं ते मी बोललोय. नाही तुम्ही बोललात आणि तुम्हाला जी उत्तर द्यायची होती ती दिली. तुम्ही म्हणता की इंडिव्हिज्युअल टार्गेट का करतोय मीडिया. मी अभय देशपांडेकडे जाईन, पण अभय सर मीडिया नाही परत तुम्ही मीडिया करू नका. मुद्दा असा आहे प्रकाश मेहताजी, कुणीही जर नाही प्रकाश मेहताजी, मुद्दा असा आहे की कुणीही जरी तुम्हाला इंडिव्हिज्युअल टार्गेट केलं असलं ना तरी सुद्धा तुम्ही चिडायला नाही पाहिजे. इंडिव्हिज्युअल टार्गेट कसं केलं हेच कळत नाहीये प्रकाश भाई. ह्याच्यामध्ये काय इंडिव्हिज्युअल काय टार्गेट केलं. तुमच्याबद्दल रोष आहे का असं विचारलं तर तुम्ही सांगू शकता की रोष नाहीये, इतकी लोक आहेत तिथं म्हणून. तुम्ही टीआरपी साठी करताय, तुम्ही दांडू घेऊन येता, बांबू घेऊन येता. हे तुमचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला तिथली परिस्थिती हाताळता येत नाहीये ह्याच्यातनं आलंय का तुम्हाला इतका. म्हणजे तुम्ही याच्याबद्दल जे काही मत तुम्हाला जे साहेब माझी विनम्रपणाने सांगतोय की याच्या वडानी तुम्हाला जे काही निकष काढायचे आहे तुम्ही काढतायत. काही नाही आम्ही जाणून घेतो. आम्ही कुठलाही निष्कर्ष प्रकाश भाई असं आहे की निष्कर्ष काढायचा असता तर आम्ही इथं उभा आडवं फोडायला पाहिजे होतं. आम्ही ते करत नाही. आम्ही जाणून घेतोय की तुम्हाला त्याच्याबद्दल जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही त्याला जर दुःख झालं असेल तर त्यालाच कशाला, सगळ्यांना दुःख झालंय. फक्त पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला दुःख झालंय. लाज वाटते की इतकी गंभीर घटना घडल्यानंतर जबाबदार संबंधित मंत्री जो आहे तो त्याची पूर्ण नैतिक जबाबदारी घेण्याच्या ऐवजी तो पत्रकारांना त्याच्याबद्दल दमबाजी करतो. आणि त्याच्याबद्दल जेव्हा लोक पत्रकाराच्या त्या अंगावर जातात प्रश्न विचारणाऱ्या तेव्हा त्यांना शांत करायच्या ऐवजी हाणाहाणासारखं बोलतोय. तर ह्याच्याबद्दल आणखीन काय पाहिजे. माफ करा,
नाही, मला माफ करा, तुम्ही ज्या पद्धतीनं हा विषय घेताय तसं काही नाहीये आणि मी अधिक चर्चा पण याच्यासाठी करायला मी तयार आहे, असं काही नाहीये. आणि जिथे मला राग आला, मी जे बोललो, मी आपल्या सुरुवातच्या कन्व्हर्सेशनमध्ये मी सांगितलं की मला ते बोलायला नको पाहिजे होतं, परंतु जो प्रसंग असा उद्भवला तिथे आणि ज्याच्यामुळे मी थोडासा नाही, मग परत तुम्ही म्हणाल ते मला राग आला हे खरं आहे आणि रागामध्ये मी बोललो हेही खरं आहे. नक्कीच नक्कीच तुम्ही रागामध्ये बोलला हे मान्य करताय, पण त्याला राग आला असेल तर मी माफी मागतो असंही म्हणताय. अभय सर, मी अभय सरांकडे जातो. अभय देशपांडे आपल्यासोबत. अभय देशपांडेजी, जर ते म्हणतायत, प्रकाश मेहता म्हणतायत की मला पर्सनली टार्गेट केलं जाते, का करू नये टार्गेट? 30 लोकांचे जीव गेलेत, म्हणजे आतापर्यंत गेल्या सरकारमधल्या मंत्र्यांना पण पर्सनली टार्गेट केलं होतं. सिंचन घोटाळा झाला तर काय अख्ख्या मंत्रिमंडळाला धरलेलं नव्हतं? आता महाराष्ट्र सदन घोटाळा झाला तर अख्ख्या मंत्रिमंडळाला धरलेलं नव्हतं? अभय देशपांडेजी, मला वाटतं अभिजित की फक्त तांबे हा विषय नव्हता. कालपासून ही दुर्घटना झाल्यापासून पालकमंत्री कुठे आहेत असा एक सातत्याने प्रश्न विचारला जात होता आणि मुख्यमंत्री ट्विट करतायत, सगळ्यांकडून माहिती येते, दिवाकर रावते काहीतरी बोलतायत, पण पालकमंत्र्यांकडून काही स्टेटमेंट न आल्यामुळे ते कुठे आहेत असा एक स्वाभाविक प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कालपासून जे मीडियावर टीका होत होती त्याचा कुठेतरी त्यांच्या मनात काहीतरी राग असावा. तो राग त्यांचा आता व्यक्तिगत त्यांचा आकस जसा तांबेंवर नाहीये तसा तांबेंचाही त्यांच्याबद्दल काही व्यक्तिगत आकस असण्याचं कारण नाहीये आणि त्या आकसातून त्यांनी प्रश्न विचारलेले असंही दिसत नाही. मुळात प्रश्न असा आहे की अशा आपत्तीच्या वेळी ज्यावेळेस लोक सगळे ज्यांचे नातेवाईक वगैरे त्यांचा पत्ता ठाव ठिकाणा लागत नाही, त्या गाड्या नेमक्या पडल्या आहेत की आणखी कुठे आहेत याचा ठाव ठिकाणा लागत नाही, अशा वेळेस लोकांमध्ये एक अस्वस्थता असते. त्यांना सरकारकडून काहीतरी माहिती मिळावी किंवा शोध चालू आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो. ती माहिती त्या लोकांपर्यंत पोचावी याच्यासाठीच मीडियाचे प्रयत्न असतात की सरकारकडून काय खुलासा येतोय. याच्यासाठी जर कोणी प्रश्न विचारत असेल तर मीडियाने आपल्याला टार्गेट केले किंवा मीडिया ट्रायल आजकाल फार पॉप्युलर शब्द आहे. मी काय प्रत्येक गोष्टी आजकाल मीडिया ट्रायल असा एक साधारणतः बीजेपी नेत्यांचा सूर असतो. पण अशा वेळेस जर मीडिया विचारत असेल तर मला वाटतं की मंत्र्यांनी, विशेषतः प्रकाश मेहता यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी ज्यांचा अनुभव मोठा आहे, की आपत्तीची वेळेस यावेळेस आता लोकांना समजवण्याची गरज आहे, त्यांना माहिती देण्याची गरज आहे. जेवढे प्रश्न विचारतील तेवढ्या प्रश्नांना सामोरं जाऊन माहिती देणं आवश्यक असतं अशा वेळेस. तर त्यांनी थोडासा समंजसपणा दाखवायला होता. पण ठीक आहे, आता ते स्वतःच म्हणतात की माझा संयम सुटला, माझी चूक झाली, त्याच्यामुळे मला वाटतं की आता तो त्याच्या आणखी पुढे काय आपण बोलू शकणार नाही. याच्यामध्ये होतं असं अभय की मागे एकदा राजपुरोहितांचा असाच संयम सुटला होता आणि त्यांनी त्या पाणीपुरीवाल्या मुलीच्या बाबतीमध्ये असंच काहीतरी ते बोलून बसले होते. तर त्यावेळेला ते झालं, तर आता हे होतंय. तर ही जी म्हणजे असा संयम सुटणं हे काही माझ्या मते अभिजित चांगल्या याचं लक्षण नाहीये. म्हणून तर प्रकाश मेहतांनी, खरं तर प्रकाश मेहताजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारू इच्छितो की तुम्हाला मान्य आहे तुमचा संयम सुटलेला आहे, पण तुम्ही हे पण म्हणता की त्याला वाईट वाटलं असेल तर, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर, तुमची भावना नाहीये का की आता हे सगळं झालंय ते चुकीचं झालंय आणि या प्रकरणात आपण सपशेलपणे अपयशी ठरलो, हे प्रकरण हाताळण्यामध्ये माफी मागितली पाहिजे? नाही, बिलकुल नाही वाटत मला की आम्ही सपशेल अयशस्वी झालोय. या पूर्ण प्रकरण हाताळायला हा एक वेगळा विषय आणि हे दोन्ही विषय. अच्छा, आम्ही 2 दिवसापासून प्रशासन म्हणून सगळी टीम, इथली परिस्थिती, ब्रिज तुटणं. तुम्ही प्रकाश मेहताजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, प्रकाश मेहताजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो. अजित पवारांनी एकदा असं म्हटलं होतं की ह्यांना बांबूनं फटके दिले पाहिजेत. नांदेडमध्ये म्हटलं होतं, त्यावेळेला तुमच्या सगळ्या पक्षातले सगळे मंत्री येऊन अजित पवारांचा राजीनामा मागत होते. आज तुम्ही हाना मारा त्यांना चिथावण्या देत होता. तुमचं काय करायला पाहिजे? कोण हाना मारा? कोण सांगितलं हाना मारा? मागे जी लोक ते चित्रीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळेला तुमचे हावभाव तुम्ही बघा, तुमचे टीव्हीत दिसतात ते हावभाव तुमचे बघा. तुम्ही त्यांना थांबवायला पाहिजे होतं का तुम्ही त्यांना चिथावणी द्यायला पाहिजे होती ना? तुम्ही त्यांना थांबवलं. अहो, लोक तर माझ्या अंगावर आली होती. लोक तुमच्या अंगावर दिसत नाहीये तिथं आणि दृश्य कधीही खोटं बोलत नाही. तुम्हाला प्ले करून बघायचंय का एकदा? ते तुमच्या समाधानासाठी तुम्ही काय केलं ते बघायचंय का आपल्याला? सगळ्यांना दाखवूया का आपण? तुम्ही म्हणता तर दाखवूया आपण. नाही, पूर्ण प्रमोशन तो दाखवणार. तो प्रश्न तो पार्ट जो आहे प्रकाश मेहताजी, तो पार्ट जो आहे तो आमच्याकडे आहे. आपण तो बघूया. मी वडेट्टीवर तुमच्याकडे येतो एका सेकंदासाठी. तो पूर्ण पार्ट बघूयात आपण काय झालं.
पालकमंत्री म्हणून तुमच्यावर फार रोष आहे लोकांचा, तुम्हाला येत नाही, व्यवस्था बघत असं लोकांचं म्हणणं आहे. पार्टी बघेल, माझी पार्टी बघेल काय करायचं ते. आता जी घटना घडली त्या लोकांबद्दल आमची सहानुभूती आहे. तुम्हाला टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही नाळच्या येऊन मध्ये उभं राहा, तुम्हाला काय करते? तुम्ही काही काम केलं? आम्ही 40 वर्ष या क्षेत्रात काम करतो. आम्ही नुकतं बांबूला घेऊन तुम्ही येऊन उभे राहतात. आपण पाहिलं की लोकांची इथं व्यवस्था आहे ती होत नाही आहे, नागरिकांना माहिती मिळत नाही. आता हे प्रश्न विचारला त्यानंतर पालकमंत्री प्रकाश मेहता जे आहेत ते प्रचंड आपण रागवलेले आहेत आणि हे सर्व मीडियाचं आहे, सगळं कारस्थान आहे, आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे असं त्याचं स्पष्ट म्हणणं आहे. बघा काय 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 बघितलं आपण ते तर सगळ्यांनी ह्या सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुम्ही काय बोललात तिथे, जे काय दिसलं आणि तुम्ही मागून काय हातवारे करत होतात. आता त्याच्यानंतर पण तुम्हाला असं वाटत नाही की आपली चूक झाली, आपण माफी मागायला पाहिजे? त्यांनी तरी मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर मी विचारलंय ते द्या. मी म्हटलं मला द्यायचे नाहीये. प्रकाश मेहताजी, आणि तुम्ही मी तुम्हाला परत सांगतो, प्रकाश मेहताजी, तुम्ही याच्या आधी हजारो वेळा उत्तरं नाकारलेली आहेत. त्यावेळेला काही पत्रकार तुमच्या मागे बांबू घेऊन, तुम्ही जसं म्हणता तसं बांबू घेऊन लागत नाहीत पत्रकार तुमच्या मागे, तुम्ही उत्तर देत नाहीयेत म्हणून. तुम्ही निघून गेला असता तर काय पत्रकार तुमच्या गाडीतून बसणार नव्हता? नाही, पण निघूनच जाणार ना. आता शेवटी मी सांगितलं तुम्हाला की मला त्यांच्या 4-5-6 प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर माझा राग अनावर झाला होता. माझ्यावर दबाव होता सगळ्या कामाचं, आणि असं मी रागवायला नाही पाहिजे होतं. हेही मी तुम्हाला सांगितलं, 3दा सांगितलं. अच्छा, म्हणजे 3दा त्यांनी फक्त तीन वाक्य सांगितली, 3 वेळा, आणि 3 वेळा 3 वाक्य सांगितली. वडेट्टीवारची शेवटची 30 सेकंद आहेत, तुमची काय भूमिका असणार आहे आता? शेवटची 30 सेकंद. नाही, एक मी शेवट याच्यात एवढंच सांगेल की या म्हणतात दबाव होता. तिकडे दुसरा एक विषय असा की मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहून सेल्फी काढत होते. महाराष्ट्रात एवढी मोठी घटना घडली, अनेकांचे जीव गेलेत, निष्पाप लोकांचा बळी गेला. हे सरकारच्या परमेश्वरा या राजकारणी लोकांना वाचवा. तर लोकांचा राग येणार नाही यांच्यावर, म्हणून अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे. संवेदनशील मुख्यमंत्री असतील, आणि म्हणून अशा महाराष्ट्राला लागलेल्या कलंकित मंत्र्यांना त्यांनी जरी क्लीन चिट दिली असेल, परंतु हा डाग फार मोठा आहे, लोकांच्या भावनेची आहे. म्हणून आता मुख्यमंत्र्यांच्याच आता खऱ्या अर्थानं त्यांच्या अंगणात चेंडू आहे. त्यांनी हा निर्णय घेऊन अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये आणि महाराष्ट्राला दाखवून द्यावं माझं सरकार हे संवेदनशील. नक्कीच संवेदनशील सरकार आहे हे दिसावं अशी कृती मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे. वडेट्टीवारची तुमची भूमिका समजली. अभय देशपांडेजी, आता ह्या सगळ्यामध्ये म्हणजे 3 वेळा एकच पॉईंट सांगितला, पण प्रकाश मेहताजी हे काय मान्य करायला तयार नाही. आपली चूक झाली हे म्हणतात, पण मी माफी वगैरे काय मागणार नाही, मंत्रिपद काय सोडणार नाही. ठीक आहे, मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की ह्यांनी कधी काळी लोकांची मंत्रिपदं आणि खुर्च्या सोडून द्यायची मागणी केली. आता काय करायचं? नाही, मला वाटतं की मंत्री म्हणून या सरकारमधले मंत्री म्हणून त्यांनी एक गोष्ट आता स्वीकारायला पाहिजे की आपल्या कारभाराबद्दल, आपल्या निर्णयाबद्दल, आपल्या परिस्थिती सांभाळण्याबद्दल लोक प्रश्न विचारणार, मीडिया प्रश्न विचारणार. या प्रश्नाला उत्तर देणं ही तुमची जबाबदारी आहे. एकदा सत्तेत मंत्रीपद फक्त काही शोभेचं नसतं. ते मंत्रिपदावर बसल्यावर आरोप होणार, टीका होणार, त्याला उत्तरं द्यावी लागणार ना. लोकांचा रोष असेल तर ते समजावून सांगावं लागेल लोकांना. पण तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणारे कोण, असा जर मला वाटतं पवित्रा घेऊन कोणी जर सत्तेत बसला असेल तर ती चुकीचं आहे. प्रकाश मेहतांनी मला वाटतं की आपल्या कृतीचं कुठेही समर्थन न करता चूक झाली आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो असं स्पष्टपणाने मला वाटतं त्यांनी मान्य करावं. याचं कारण ह्याच्यामध्ये समर्थन करण्याचा आता संधी उरलेली नाहीये त्यांना. नाही, खरं तर आपण विचारू शकलो असतो. आपल्याला वेळ कमी आहे की प्रकाश मेहतांना, पण त्यांच्या नशिबाने पाऊस आला तिथं आणि आपली कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना विचारता येत नाही. त्याच्यामध्ये फक्त एवढंच की प्रकाश मेहता आता मगाशी बोलताना राजकारण्यांना वाचवा असं म्हणाले. खरं तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य लोकांना या सगळ्या राजकारण्यांपासून वाचवा असं म्हणायची आणि अशी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. कारण तुम्ही एखादी भयंकर दुर्घटना घडल्यानंतर असं का झालं असं विचारल्यानंतर जर सुद्धा त्याच्याबद्दल संयम सुटणार असेल तर देवच भलं करो या राज्याचं आणि इथल्या लोकांचं, असं मी म्हणेन. नाही, फोनवर आहेत प्रकाश मेहताजी. प्रकाश मेहताजी, माफी मागायला तयार आहेत का तुम्ही? मी पहिलाच सांगितलंय की खरोखर हा काही इश्यू नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. अच्छा, माफी नाही मागणार आहात तुम्ही? म्हणजे इश्यू नाही, माफी मागतो. बरं, ठीक आहे, चला ठीक आहे. चला, जुलमाच्या काळाने पण राम राम करतायत. नाही, राजीवजी एक वस्तू तुम्ही ऐका. माझ्या मनात जी खंत आहे
या विषयाची, त्याचबरोबर महाडच्या घटनेची आपण कधीतरी टीव्ही सुद्धा सोडून चर्चा करू. नक्की नक्की टीव्ही सुद्धा सोडून चर्चा करू आणि त्याला कॅमेरा नसो आपण अपेक्षा करूया की कॅमेऱ्यावर चर्चा करायलाच नको, नाहीतर तुमचा संयम कधी ढळेल ते सांगता येणार नाही प्रकाश मेहताजी. तर मुद्दा असा आहे वेळ संपली आहे प्रकाश मेहताजी. मुद्दा असा आहे की आपली वेळ संपलेली आहे आणि आपल्याला थांबणं भाग आहे, कारण ही अनएंडिंग चर्चा आहे. मीडियाची भूमिका खूप छोटी असते. म्हणजे जसं कबीरने म्हटलं होतं खरं तर, मेरी हस्ती बहुत छोटी, मेरा रुतबा कुछ भी नहीं, लेकिन डूबते के लिए सदा तिनका हुआ हूं मैं. तर हे सगळे तिनके आहेत की छोटी छोटी ह्या मोठ्या नावं आहेत सगळ्या मंत्रिपद आणि ह्याच्यामध्ये. तर ह्या तिनक्यांना अशी वागणूक मिळणार, पण आम्ही काही प्रश्न विचारणं सोडणार नाही आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आपण पाहत रहा एबीपी माझा.